9 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर शहरामध्ये मागील काही 2-3 दिवसांमध्ये प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाने हिमायतनगर शहरातील घरकुलधारकांना आपल्या खात्यात 1 लाख रुपये मिळाले, तरी त्यांच्या काम अजूनही ठप्प आहे। कारण याचे असे की हिमायतनगर शहरामध्ये त्यांना मिळत नसलेली वाळू। तहसीलदार मॅडम याकडे लक्ष केंद्रित करा या मागणीसाठी आपल्यासोबत हिमायतनगरचे नगरसेवक प्रतिनिधी तथा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष फिरोज खान साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत काय मागणी आहे त्यांची। काय सांगणार सर की तुम्ही आज आपल्याकडे यावर्षी नवीन 97 घरकुल मंजूर झाले, त्याच्यापैकी आपण 42-43 लोकांना पैसे टाकले आणि त्याचा नगरपंचायत आमचे नगराध्यक्ष त्याचा पाठपुरावा करून पैसे शासनाकडून प्राप्त करून घेतले आणि प्रत्येक घरकुलाला 1-1 लाख रुपये टाकले। पैसे टाकून त्या लोकांचा काय फायदा होणे झाला, गरीब लोकांना रेती भेटणं झाली आणि शासनाचं आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितले की घरकुलाला 5 बरास शासन विनामूल्य रेती पुरवठा करण्यात येईल। मात्र आता महसूल विभागाचा काय कारभार समजत झाला। माझी अशी विनंती आहे हिमायतनगर तहसीलच्या प्रदेश मॅडम तहसीलदार मॅडम टेमकर साहेब मॅडमला की त्यांनी हे बाबतीत लक्ष घालून घरकुल धारकांना 5 बरास रेती उपलब्ध करून द्यावी, ही माझी मागणी आहे। आपल्यासोबत होते अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष फिरोज खान साहेब यांनी अशी मागणी केली तहसीलदार मॅडमकडे की या घरकुलधारकांकडे लक्ष केंद्रित करून येणाऱ्या काही दिवसातच त्यांना वाळूचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा व याकडे लक्ष केंद्रित करावे। तरी बघूया हिमायतनगर शहरातील नागरिकांना व घरकुलधारकांना किती वेळेत वाळूसाठा भेटते आणि त्यांचे घराचे जे अपूर्ण स्वप्न आहेत ते कधी पूर्ण होतील। मी शेख मुजमिल, कॅमेरामॅन खयूम भाई कुरेशी सोबत 29 न्यूज चॅनल हिमायतनगर।